सर्वात आधी बेंगाळे सर आपलं आणि सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो की हा इतका सुंदर विषय घेतला आहे। आत्ताचं जे शिक्षणाचं जे व्यापारीकरण चालू आहे, लॉर्ड बुद्धा युनिव्हर्सिटीचं जे रोपटं लावण्याचं तुम्ही जो एक मानस घेतला आहे तो अभिनंदना करण्यासारखा आहे। आता बाबासाहेबांनी सांगितलं शिक्षण मागणीचं दूध आहे, तर हे राज्यकर्ते विद्यापीठाच्या मागणीला प्रायोरिटी का देत नाही? जोपर्यंत हे विद्यापीठाला हिरवा कंदील शासकीय माध्यमातून मिळत नाही तोपर्यंत मी रणरागिणी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज आपण अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहोत की ज्या व्यक्तीने आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात वयाच्या 18व्या वर्षापासून केली। त्यांनी सामाजिक कार्यासाठी स्वतःला वाहून घेतले आहे असे व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर गौतम भेंगाळे। विविध प्रकारचे समाजातील प्रश्न सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। अशाच प्रकारचे एक विशेष कामही त्यांनी आत्ता हाती घेतलेले आहे, जे की पूर्ण जगात कोठेही हे नाव आपल्याला दिसून येत नाही, आणि ते म्हणजे लॉर्ड बुद्धा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी। ही पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात वन विभागाची नापीक व पडीक जमीन ही मोजे गेरा पुरंदर तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे उपलब्ध आहे। त्या जमिनीवर सदर विद्यापीठाची स्थापना सरकारने पुढाकार घेऊन करावी ही मागणी करण्यासाठी गेली 3 वर्षापासून ते प्रयत्न करत आहेत। त्या संदर्भात शासनाला पत्रव्यवहारही करत आहेत आणि त्याचा या कामाला यशही येत असताना दिसून येत आहे। लॉर्ड बुद्धा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीची निर्माण कृती समितीही त्यांनी अलीकडच्या काळात स्थापन केलेली आहे। राज्यातील अभ्यासू आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे अशा व्यक्तींचा या लॉर्ड बुद्धा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी कृती समितीमध्ये समावेश केलेला आहे। या कृती समितीच्या वतीने आज पत्रकार भवन पुणे येथे बैठक घेण्यात आली। या बैठकीला संपूर्ण राज्यातून सदस्य उपस्थित होते। लॉर्ड बुद्धा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीची स्थापना लवकरात लवकर कशी करता येईल त्या संदर्भात डॉक्टर गौतम भेंगाळे यांनी सर्वांना मार्गदर्शन केले आणि बाकी सदस्यांनीही सूचना केल्या, तर काहींनी आपल्या भावना व्यक्त केल्या। या देशामध्ये शांतीचा अहिंसेचा संदेश गौतम बुद्धाने दिला आणि त्या दिशेने आपलं राष्ट्र गेल्या 2500 वर्षापासून मार्गस्थ झालेलं आहे। आपण पेपरमध्ये वाचतो, चांगल्या सर्व साधू संतांचा संदेश ऐकतो की युद्ध नको, शांती हवी। त्या दृष्टीने सर्वत्र आता चर्चा चालू झालेली आहे आणि त्याची गरज पण आहे। युद्धाचे किंवा मानवी संघर्षाचे तोटे सर्वांना आता माहीत झालेले आहेत आणि ते नको आहे। सर्वांना आपल्या जीवनाची मर्यादा देखील लक्षात आलेली आहे की आपण आल्यानंतर काहीतरी सकारात्मक कार्य आणि निर्मितीचं कार्य केलं पाहिजे। ऍक्च्युली हे निसर्गाची भूमिका आहे आणि म्हणूनच आपल्याला हा मानवी जन्म मिळालेला आहे, आपल्याला बुद्धी दिलेली आहे आणि ही बुद्धी चांगल्या कार्यासाठी आपण वापरणं हा यातला महत्वाचा घटक आहे। आपण सर्वजण वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असतो, म्हणजे मजूर करण्यापासून ते अधिकारी पदापर्यंत, हाताने कष्ट करण्यापासून ते मेंदूचे परिश्रम घेण्यापर्यंत सगळ्या प्रकारची माणसं माझ्या समोर बसलेली आहेत, आमच्या बाजूला आहेत, सर्व देशामध्ये आहेत। परंतु आपला विचार आणि आपलं कार्य हे सकारात्मक किंवा चांगल्या कार्यासाठी आपला सर्व वेळ गेला पाहिजे या दृष्टीने विचार करणं आणि मग ही आपली स्वतःची दिशा, माझ्या भोवती असणाऱ्या सहकार्यांची दिशा, माझ्या समाजाची दिशा, देशातल्या लोकांची दिशा, युवकांची दिशा काय असावी यासाठी काहीतरी विचार आणि काहीतरी कार्य पुढे असलं पाहिजे। कोणाच्या मर्यादा आहेत हे मी काही सांगणार नाही, परंतु आज आपल्याला अशा दिशा देणारं काहीतरी कार्य केल्याशिवाय समाजाला योग्य दिशा मिळणार नाही। अदरवाईज प्रत्येकाचा कार्यक्रम काय आहे, घर आणि मोठं घर आणि मग मोठा दवाखाना
इथपर्यंत त्या माणसाची मजल आहे. आधी घर, मोठं घर आणि मग दवाखाना, या 3 टप्प्यात माणसाचं जीवन चाललेलं आहे. हे सगळं असू दे, हे आपल्याला करावं लागणारे व्यवहार आहे. परंतु तुम्ही माणसाच्या पोटी माणसासारखा जन्म घेतल्यानंतर तुम्ही काय निर्माण करणार आहे की आता मी पुन्हा डॉक्टर मधुकर मिश्रा, मी अमरावतीचा आहे बेसिकली, आणि मी माझी मिसेस तिथे प्राचार्य होत्या पॉलिटेक्निकला, अमरावतीहून मी आलेलो आहोत. विनायकनी परवा भेटीमध्ये मला सांगितलं भालेरावने की असा असा कार्यक्रम आहे आणि तुम्ही आवर्जून या. तर मला छान वाटलं. मागची 3 वर्ष झाले आम्ही पुण्यात आहोत आणि सामाजिक कार्याची फार जास्त ओढ आहे आणि आम्ही बरंचसं काम विद्यार्थ्यांकरता शिक्षणाच्या दृष्टिकोनातून हे अमरावतीला बरंच केलेलं आहे. सर्वात आधी बेंगाळे सर आपलं आणि सहकार्यांचं अभिनंदन करतो की हा इतका सुंदर विषय घेतला आहे की ज्याची नितांत गरज आहे. डॉक्टर बाबासाहेबांना आपण इथे वी आर हिअर ओनली बिकॉज ऑफ डॉक्टर आंबेडकर. अँड वाय वी आर हिअर ओनली बिकॉज ऑफ डॉक्टर आंबेडकर, बिकॉज ही हॅज ओपन द एज्युकेशन डोर फॉर अस. तर ती शिक्षणाची जी दारं उघडून दिली त्यामुळे आज आपण येतो. पण आत्ताचं जे शिक्षणाचं जे व्यापारीकरण चालू आहे, इथे माझ्या शेतामध्ये काम करणारी जी आई आहे तिचा मुलगा किंवा एक मजूर आहे रिक्षा चालवणारा, त्याच्या मुलाचं शिक्षण आम्ही निघून गेलो पण त्याचं शिक्षण अपूर्ण राहील, पुढे होऊ शकणार नाही. कारण फी प्रचंड वाढलेली आहे आणि प्रायव्हेट जे व्यापारीकरणच चालू झालेलं आहे, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजला इंट्रोड्यूस. आणि अशा ह्या वेळेला लॉर्ड बुद्धा युनिव्हर्सिटीचं जे रोपटं लावण्याचा तुम्ही जो एक मानस घेतला आहे तो अभिनंदना करण्यासारखा आहे, स्तुत्य उपक्रम. दुसरी महत्वाची गोष्ट आणखीन मला इथे सांगायची वाटतं की हे काम आहे ते हातात घेतलेलं आहे आणि ते निस्वार्थ भावनेने करतोय. हा अतिशय महत्वाचा मुद्दा. कारण प्रत्येकाचं कुठलं तरी कोणताही पक्ष असू द्या किंवा काही असू द्या, NGOज लोक उघडतात पण तिथे कुठे ना कुठेतरी स्वार्थ असतो. तर निस्वार्थ भावनेने काम करणारे फार कमी लोक आहेत, 5% लोक आहेत आपल्या समाजात निस्वार्थ भावनेने. आणि हे काम जर तुम्ही निस्वार्थ भावनेने काम करत असाल तर तुम्हाला निस्वार्थ मनाने काम करणारे जे लोक आहेत त्यांचा सहभाग निश्चितच लागतो. त्यामुळे मला तुमचं हे अभिनंदन करावं वाटतं की ही छान बाब सरांचा माझा परिचय फक्त सुतार कामामुळे, सरांच्या घरी मी सुतार काम करतो. सांगायचं तात्पर्य असं वाईट वाटतं की या देशामध्ये बाबासाहेबांनी आपल्याला आरक्षण दिलं, आपण आरक्षणाचा फायदा घेतला, परंतु 99% समाज, माफ करा, बाबासाहेबांच्या विचाराला जागला नाही. अन्यतः सरांनी मगाशी बोलताना सांगितले की राजकीय लोकांना विद्यापीठ महत्वाचं वाटत नाही, तातडीचं वाटत नाही, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी सांगून गेलंय शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते घेतल्याशिवाय तुम्ही गुरगुरणार नाही. आणि जर बाबासाहेबांनी सांगितलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे तर हे राज्यकर्ते विद्यापीठाच्या मागणीला प्रायोरिटी का देत नाही. आणि म्हणून सांगतो की मी नेहमी विधानसभेला उभा राहतो. ओबीसीच्या BC आरक्षणाचा फायदा घेणाऱ्या लोकांनी भारतातील निवडणूक महाग केली, हा शब्द मी मागे घेणार नाही. कारण आम्हीच म्हणतो निवडणुका तुमचं आमचं काम नाही, पैशावाल्यांचं काम. बाबासाहेबांची लेकरं म्हणतात, वाईट वाटून नको. मी स्वतः महानगरपालिकेची निवडणूक लढवतो, खडकवासलाही लढवतो आणि ह्या खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्या जाहीरनाम्यामध्ये पहिलं वाक्य डॉक्टर बाबासाहेब लॉर्ड बुद्धा इंटरनॅशनल विद्यापीठाच्या मागणीचा संदेश पहिला माझा जाहीरनाम्यामध्ये असेल. बाकीच्या गोष्टी ते येणारच आहे. आणि जोपर्यंत हे विद्यापीठाला हिरवा कंदील शासकीय माध्यमातून मिळत नाही तोपर्यंत मी तन मन धनाने या सरांच्या टीम बरोबर आहे, एवढंच मी सांगतो. आणि मला अभिमान आहे की माझ्या संस्थेमार्फत सरांना महात्मा फुले जाणीव पुरस्कार दिलेला आहे आणि ती जाणीव ठेवून सरांनी शेवटपर्यंत काम केलेलं आहे. याच्या
हा सगळ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला अभिमान वाटतो आणि मीही कुठं चुकणार नाही, चुकला तर कान धरा एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. मला एका